लास्ट पिरियडला आपण बघितलं होतं की बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. एक्सची डेरिव्हेटिव्ह किती विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. हे सगळेचे सगळे जे फॉर्म्युला आहेत त्या प्रत्येकाचा आन्सर आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल काढू शकतो. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ के दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल. Then derivative of x to the power n is equal to n x to the power n minus 1. And derivative of 1 upon x is equal to minus 1 upon x square. तर प्रत्येक फॉर्म्युलाचं जे काही आन्सर इथं दिलेलं आहे ते आपण फर्स्ट प्रिन्सिपलने काढू शकतो. ते तुम्हाला ते पूर्णचे पूर्ण फॉर्म्युला बाय फर्स्ट प्रिन्सिपल फाइंड आउट करायचे, त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे. व्हॉट इज फर्स्ट प्रिन्सिपल? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. हा फर्स्ट प्रिन्सिपल आहे. याचा वापर करून आपण हे सगळेच्या सगळे आन्सर फाइंड आउट करू शकतो. ना 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, 1 अपॉन एक्स टू द पॉवर एनची डेरिव्हेटिव्ह मायनस एन अपॉन एक्स टू द पॉवर एन प्लस 1. आता हे दोन्ही फॉर्म्युला सारखे आहेत, म्हणजे याचा वापर करून याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. किंवा हा हे दोन्ही फॉर्म्युला किंवा म्हणजे 6 नंबरचा फॉर्म्युला, ह्या तिघांचाही आन्सर आपण बाय युजिंग एक्स टू द पॉवर एनने फाइंड आउट करू शकतो. म्हणजे 1 अपॉन एक्सला असं लिहिता येईल एक्स टू द पॉवर मायनस 1. पॉवर डिनॉमिनेटरमध्ये त्याला न्यूमरेटरमध्ये घेऊन जा म्हणजे तो निगेटिव्ह होऊन जाईल. मग एक्स टू द पॉवर मायनस 1चा एक्स टू द पॉवर मायनस 1ची जर डेरिव्हेटिव्ह काढायची असेल तर आपण एक्स टू द पॉवर एन हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो. द सेम अंडर रूट ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. ते तिन्ही जे फॉर्म्युलाज आहेत हे तिन्ही फॉर्म्युलाचा आन्सर आपण या पद्धतीने काढू शकतो किंवा पाहिजे फर्स्ट प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सी पासून स्टार्ट होतात म्हणजे कॉस एक्स, कॉट एक्स आणि कोसेक एक्स, ह्या तिघांचे जे आन्सर आहे ते निगेटिव्ह आहे. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे आणि कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे. त्याच्यानंतर दोन फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत. ई टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह सेम ई टू द पॉवर एक्सच असतो आणि ए टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. त्याच्यानंतर दोन लॉगरिथमिक फंक्शन्स आहेत. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि लॉग एक्स टू द बेस एची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स लॉग ई. हे सगळे फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि त्याच्यानंतर जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण जो फॉर्म्युला यूज होईल तो अप्लाय करू. नेक्स्ट इज रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल दोन फंक्शनचं आणि त्याची जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर काय करता येईल. सपोज यू अँड वी आर डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स, देन addition of two functions means u and v. So derivative of u plus v is equal to distribute the derivative over both the function, that is du by dx plus dv by dx. Same in subtraction, u minus v, that is derivative of u minus v is equal to derivative of u minus derivative of v. म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर लिमिट आपण जसं डिस्ट्रीब्यूट करत होतो तर सेम वे वी कॅन डिस्ट्रीब्यूट डेरिव्हेटिव्ह ओव्हर बोथ दी फंक्शन्स वेअर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनसाठी इथे मात्र थोडंसं डिफरंट आहे. लिमिटमध्ये आपण लिमिट दोन्ही मल्टिप्लिकेशन जे फंक्शन होते ज्याचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट फाइंड आउट करायचं होतं तर दोघांनी आपण देऊ शकत होतो. इथे मात्र तसं होणार नाही. इथे आपण प्रोडक्ट रूल अप्लाय करू. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही दॅट इज डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू दॅट इज डी यू बाय डी एक्स. म्हणजे इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याची जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथे ॲडिशन होते. म्हणजे अल्टरनेट आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. फर्स्ट ॲज इट इज ठेवून डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन काढलं जातं, मग सेकंड ॲज इट इज ठेवून डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन काढलं जातं. इथे नंबर ऑफ फंक्शन्स असतील तरी सेम फॉर्मॅट आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, तीन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, चार फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, नंबर ऑफ फंक्शन्स असेल त्याचं मल्टिप्लिकेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर बाय दिंग प्रोडक्ट रूल आपण फाइंड आउट करू शकतो. Then there is division of two functions, means derivative of u upon v is equal to. So write first denominator square. इथून सुरुवात करा. Denominator square numerator मध्ये denominator into derivative of numerator, so v into du by dx minus u that is numerator into derivative of denominator. हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची जर म्हणजे
क्वोशंट फॉर्ममध्ये असेल, डिव्हिजन फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल तर त्याची जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर सुरुवात कुठून करायची, डिनॉमिनेटरपासून. डिनॉमिनेटरमध्ये लिहून टाकायचं डिनॉमिनेटर स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता डिव्हिजन आहे म्हणजे लिहिले मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, आणि यालाच काय म्हणतात क्वोशंट रूल. तर हे दोन रूल जास्त महत्त्वाचे आहेत. ॲडिशन सबट्रॅक्शन ॲज सिम्पल आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, पण प्रोडक्ट रूल आणि क्वोशंट रूलमध्ये तसं डिस्ट्रीब्युशन नाही. प्रोडक्ट रूल काय सांगतो, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. क्वोशंट रूल काय सांगतो, पहिल्यांदा डिनॉमिनेटर स्क्वेअर लिहून टाका डिनॉमिनेटरमध्ये. त्याच्यानंतर न्यूमरेटरमध्ये काय लिहायचं, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर सपोज कोइफिशियंट फॉर्ममध्ये एखादा नंबर दिलेला असेल आणि फंक्शन आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल. सो के इज एनी कॉन्स्टंट इज मल्टिप्लाय विथ एफ ऑफ एक्स, एनी फंक्शन ऑफ एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ धीस फंक्शन के इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. तर हा जो के आहे हा कोइफिशियंट म्हणून डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे, लिमिटमध्ये तसाच बाहेर येत होता. सो याला आपण कोइफिशियंट म्हणून बाहेर येऊन जाईल तो, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची निघेल, फक्त एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट होईल. जे काही आन्सर मिळेल ते फायनल आन्सर राहील. अशा पद्धतीने 4 रूल्स आहेत इथे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह सिम्पल डिस्ट्रीब्यूट केली जाते. प्रोडक्ट रूलमध्ये फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. क्वोशंट रूलमध्ये डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणि समजा एखादा कोइफिशियंट असेल तर कोइफिशियंटला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढू शकतो, आणि आतमध्ये जो फंक्शन असेल त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची. तर अशा पद्धतीने रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आहेत. Questions, find the derivatives of the following functions. First is y is equal to x to the power 3/2 plus log x minus cos x. So differentiate with respect to x. So derivative of y with respect to x, that is dy by dx is equal to d by dx of, means derivative of RHS, x to the power 3/2 plus log x minus cos x. आता ही डेरिव्हेटिव्ह कशी घेईल, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड. आता इथे ॲडिशनचा रूल लागेल, इथे सबट्रॅक्शनचा रूल लागेल. डेरिव्हेटिव्ह आपण डिस्ट्रीब्यूट करू, म्हणजे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, एक्स टू द पॉवर 3/2 प्लस डी बाय डी एक्स लॉग एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने लिहायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. नाव एक्स टू द पॉवर 3/2 ची डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युलाने, एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. म्हणजे जो पॉवर आहे तो समोर येईल, पॉवर एकने कमी होईल. इथे तसंच 3/2 पॉवर आहे, सो इट इज कोइफिशियंट. नाव एक्स टू द पॉवर 3/2 मायनस 1, जो पॉवर आहे तो समोर आला, पॉवर एकने कमी झाला, हा फॉर्म्युला. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू, आता डायरेक्ट आन्सर आहे फॉर्म्युला पाठ करायचं तुम्हाला 1/x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस साइन एक्स. राईट हिअर मायनस साइन एक्स. 3/2 ॲज इट इज एक्स टू द पॉवर 3/2 मायनस 1, 3 मायनस 2 दॅट इज 1/2 प्लस 1/x मायनस ऑफ मायनस प्लस साइन एक्स. पॉवर 1/2 असेल तर आपण अंडर रूटचा वापर करू शकतो. सो 3/2 अंडर रूट ऑफ एक्स, किंवा हे ठेवलं ॲज इट इज तरी चालेल, प्लस 1/x प्लस साइन एक्स. तर महत्त्वाचं काय, सिम्पल तुम्हाला पहिल्यांदा जेवढे काही 16-17 फॉर्म्युला लिहून दिलं ते पूर्ण पाठांतर करा. त्याच्यानंतर ते प्रॉब्लेममध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचे. आता हा जसा क्वेश्चन एक्स टू द पॉवर 3/2 प्लस लॉग एक्स मायनस कॉस एक्स, तर प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. आता इथे ॲडिशन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह आपण डिस्ट्रीब्यूट करू. त्याच्यानंतर पहिल्यांदा एक्स टू द पॉवर 3/2 ची डेरिव्हेटिव्ह निघेल, कोणता फॉर्म्युला यूज होईल, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. एन जो आहे तो समोर येईल, म्हणजे 3/2 समोर आला, एक्सचा पॉवर एकने कमी करायचा. सो 3/2 मायनस 1, इथे पॉवर एन जो आहे त्याची व्हॅल्यू किती 3/2. त्याच्यानंतर लॉग एक्स डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1/x, कॉस एक्स डायरेक्ट फॉर्म्युला आहे मायनस साइन एक्स. ही करस्पॉन्डिंग किंवा रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह आपण इथे ठेवून दिली. त्याच्यानंतर 3/2 मायनस 1 म्हणजेच 1/2. अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. Now second question. Next question is f of x is equal to x to the power 5 cosec x plus under root x tan x. Now this function differentiate with respect to x. So f of x ची derivative f dash of x किंवा d by dx of f of x असं लिहू शकतो आपण. Now x to the power 5 cosec x plus अंडर रूट एक्स
tan x त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. आणि इथे एक स्टेटमेंट असं आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. सो दोन्ही साईडची डेरिव्हेटिव्ह झाल्या त्याला कशा पद्धतीने सोडवता येईल. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स सिम्पल एफ डॅश ऑफ एक्स. Now distribute d by dx means derivative over both these function because here addition. So x to the power 5 cosec x plus d by dx of under root x tan x दोन्ही ठिकाणी दिला आपण दिलं. आता इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट फंक्शन x to the power 5, सेकंड फंक्शन cosec x means use product rule. So first function x to the power 5, second function cosec x. By using product rule we can find the derivative of this function like this. First function x to the power 5 into derivative of, that is d by dx of second function, plus second function cosec x into d by dx of first function x to the power 5. तर इथे आपण प्रोडक्ट लपला गेला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. नाव प्लस इथेही तसंच फर्स्ट फंक्शन अंडर रूट एक्स, सेकंड फंक्शन इज tan x. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन. दोन ठिकाणी प्रोडक्ट रूल वापरलं कारण दोन्ही ठिकाणी मल्टिप्लिकेशन होतं. एक्स टू द पॉवर 5 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस कोसेक एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 5, एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला लागेल 5 एक्स टू द पॉवर 5 मायनस 1 दॅट इज 4. जो पावर आहे तो समोर एक पॉवर एकने कमी आहे प्लस अंडर रूट एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स दॅट इज सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स 1/2 अंडर रूट एक्स. ज्याची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती जशी आहे तशी लिहून टाकायची. कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. इथे एक्स टू द पॉवर 5ची डेरिव्हेटिव्ह 5 एक्स टू द पॉवर 4, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे सेक्स स्क्वेअर एक्स, अंडर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट एक्स. काही कॉमन निघत असेल तर कॉमन काढा, नसेल निघत तर तसंच ठेवा. इथे एक्स टू द पॉवर 4 आहे, इथे एक्स टू द पॉवर 5 आहे, इथे कोसेक एक्स आहे, इथे कोसेक एक्स आहे. तर आपण एक्स टू द पॉवर 4 इंटू कोसेक एक्स कॉमन करू शकतो. म्हणजे इथे काय उरलं एक्स उरला. कोसेक एक्स बाहेर निघाला म्हणजे कॉट एक्स राहिला. इथे कोसेक एक्स राहिले ते मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस एक्स टू द पॉवर 4 बाहेर निघालं 5 आणि कोसेक एक्स ही बाहेर निघाली करायला फक्त 5. नाही काढलं कॉमन तरी चालतं. हे फायनल आन्सर आपण कन्सिडर करू शकतो. इथे काही कॉमन निघतंय का? काहीच कॉमन नाही निघत. सो अंडर रूट एक्स सेक्स स्क्वेअर एक्स प्लस याला आपण असं लिहू शकतो टॅन एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. ही जी टर्म आहे इंटरचेंज करता येईल. 5 पॉझिटिव्ह म्हणजे सुरुवातीला लिहिता येईल 5 मायनस एक्स कॉट एक्स असं लिहू शकतो. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज y is equal to e to the power x minus 5 upon e to the power x plus. So this is division of two function, differentiate with respect to x. So dy by dx is equal to म्हणजे derivative of y with respect to x. आपण डायरेक्ट अप्लाय करू आता. डिनॉमिनेटर स्क्वेअर मीन्स e to the power x plus 5 होल स्क्वेअर. आता इथे डिनॉमिनेटर e to the power x plus 5 into d by dx of numerator that is e to the power x minus 5 minus numerator e to the power x minus 5 into derivative of denominator e to the power x plus 5. क्वेश्चन टूल अप्लाय केला. डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर इथे e to the power x plus 5 होल स्क्वेअर. Here e to the power x plus 5. Now derivative of this bracket e to the power x derivative e to the power x minus 5 derivative 0 because it is constant. E to the power x minus 5. Derivative of e to the power x plus 5 derivative 0. त्याच्यानंतर इथे e to the power x आहे, इथे e to the power x आहे. कॉमन काढून टाकू आपण e to the power x. इथे काय होतं e to the power x plus 5 मायनस मायनस आहे त्याच्यामुळे जे ब्रॅकेटच्या आतमध्ये टर्म्स आहेत त्याच्यात साईन चेंज होते. मायनस e to the power x मायनस ऑफ मायनस प्लस 5 डिवायडेड बाय e to the power x plus 5 होल स्क्वेअर प्लस e to the power x minus e to the power x 0. So e to the power x plus 5 10. So 10 e to the power x divided by e to the power x plus 5 whole square.
That is the answer. Next question is y is equal to x sin x divided by x plus sin x. So these differentiate with respect to x, means left hand side dy by dx is equal to, same quotient to use here, denominator square, here denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator, जी असेल ते. So denominator square means x plus sin x whole square, denominator x plus sin x into d by dx of derivative of numerator here x sin x minus numerator that is x sin x into d by dx of denominator means x plus sin x. आता डेरिव्हेटिव्ह काढू, x plus sin x, आता इथे x फर्स्ट फंक्शन sin x सेकंड फंक्शन, याची डेरिव्हेटिव्ह 1 into cos x असं अजिबात लिहायचं नाही, बिकॉज दिस इज प्रोडक्ट. So use product. First function x into derivative of second function, derivative of sin x that is cos x, इथे डायरेक्टली लिहितो मी, प्लस सेकंड फंक्शन sin x into derivative of first x चे डेरिव्हेटिव्ह 1. अशा पद्धतीने लिहायचं. फर्स्ट फंक्शन x डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड cos x प्लस सेकंड फंक्शन sin x as it is derivative of first that is derivative of x 1 लिहायची गरज नाही, मायनस x sin x इंटू, इथे ॲडिशन आहे, सिंपल डेरिव्हेटिव्ह काढा, फर्स्ट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह 1 प्लस cos x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, मग x sin x ची डेरिव्हेटिव्ह बाय यूजिंग प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज 1. हाँ एज इट इज राइट, डेरिवेटिव ऑफ एक्स प्लस साइन एक्स चे डेरिवेटिव 1 साइन एक्स चे डेरिवेटिव कॉस एक्स. आता काय करता येईल, मल्टिप्लाय करून टाकू ब्रॅकेटचा, एक्स इंटू दिस ब्रॅकेट प्लस साइन एक्स इंटू दिस ब्रॅकेट, म्हणजे एक्स इंटू एक्स कॉस एक्स एक्स स्क्वेअर कॉस एक्स, एक्स इंटू साइन एक्स एक्स साइन एक्स इंटू एक्स कॉस एक्स दॅट इज एक्स साइन एक्स कॉस एक्स, साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर x into x x square cos x x into x sin x sin x into x cos x sin x cos x sin x into sin x sin square x minus x sin x into 1 x sin x minus into plus minus x sin x into cos x x sin x cos x, denominator x plus sin x whole square. काय कॅन्सल होऊ शकतं का, एक्स साइन एक्स कॉस एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स साइन एक्स कॉस एक्स निगेटिव्ह आहे, एक्स साइन एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स साइन एक्स निगेटिव्ह आहे. रिमेनिंग इज एक्स स्क्वेअर कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. काही कॉमन काही कॅन्सल काहीच नाही, तर दिस इज द फाइनल आंसर. Next question is, if f of x is equal to p tan x plus q sin x plus r, this is the given function. Again given values are f of 0 is equal to minus 4 by root 3, f of pi by 3 is equal to minus 7 root 3, f dash of pi by 3 is equal to 3. म्हणजे डेरिव्हेटिव्हची पण आन्सर दिला, म्हणजे डॅश दॅट इज डेरिव्हेटिव्ह, दोन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन आहेत, एक डेरिव्हेटिव्ह, अशा तीन व्हॅल्यू दिल्या आहेत. देन वी फाइंड पी क्यू अँड आर, ह्याच्या अननोन व्हॅल्यू आहेत पी क्यू आर, त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. ॲज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी टॅन एक्स प्लस क्यू साइन एक्स प्लस आर, सो डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू पी ॲज इट इज राईट, कोइफिशियंट आहे, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, क्यू ॲज इट इज साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, आर इज कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ आर इज इक्वल टू 0. आता जी गिवन आहे त्या व्हॅल्यूचा वापर करून आम्ही पी क्यू आरची व्हॅल्यू फाइंड आउट. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू गिवन फंक्शन पी टॅन एक्स प्लस क्यू साइन एक्स प्लस आर, परत एक व्हॅल्यू दिली एफ ऑफ 0, म्हणून आपण एक्सच्या वेळी काय पुट केलं 0. सो एफ ऑफ 0 इज इक्वल टू इथं दोन्ही ठिकाणी 0 आहे, म्हणजे टॅन 0 साइन 0, टॅन 0ची व्हॅल्यू 0 असते, साइन 0ची व्हॅल्यू पण 0च असते, म्हणजे पूर्ण टर्म 0 जाईल, पूर्ण टर्म 0 जाईल, म्हणजे काय होईल फक्त आर,
आणि एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू किती दिली आहे -4√3. सो वी गेट व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू -4√3. इट्स एक सिम्पल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर परत दिलं आहे एफ ऑफ π/3 इज इक्वल टू -7√3. आता आपण एक्सच्या ऐवजी π/3 पुट करू. इथे एक्स रिप्लेस बाय π/3, पी ॲज इट इज टॅन ॲज इट इज एक्स रिप्लेस बाय π/3 प्लस क्यू साईन ॲज इट इज एक्स रिप्लेस बाय π/3 प्लस आर ॲज इट इज. तर दोन ठिकाणी एक्स आहे, दोन्ही ठिकाणी π/3. आता टॅन π/3ची व्हॅल्यू किती असते √3, साईन π/3ची व्हॅल्यू किती असते √3/2. तर दोन्ही व्हॅल्यू आपण तिथे ठेवून दिले. आरची व्हॅल्यू आत्ताच फाइंड आउट केली आपण -4√3 ती व्हॅल्यू ठेवली. आता एक सिम्पल इक्वेशन आहे, याला सॉल्व करून टाकू आपण. √3 सो डिवायडेड बाय √3 ऑन बोथ आर LHS RHS. इथेच -7 राहील, इथे पी राहील, इथे Q/2 राहील आणि इथे -4. -4ला या बाजूला घेऊन येऊ, +4 होईल, -7 + 4 म्हणजे -3. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन ट्वाईस पी प्लस क्यू अपॉन 2 इकडे घेऊन येऊ. सो 2 × -3 ट्वाईस पी प्लस क्यू राईट हँड साईड. 2 × -3 म्हणजे -6 ट्वाईस पी प्लस क्यू म्हणजे सांगाल ट्वाईस पी प्लस क्यू इज इक्वल टू -6. दिस इज इक्वेशन 3. आता दोन्ही व्हॅल्यूचा यूज झाला. आता हे थर्ड व्हॅल्यू f डॅश ऑफ π/3. आपण घेऊ पहिल्यांदा f डॅश ऑफ x. दिस इज f डॅश ऑफ x p sec² x प्लस q cos x. नाउ पुट x इज इक्वल टू π/3. तर x रिप्लेस बाय π/3 म्हणजे आपल्याला काय मिळेल f डॅश ऑफ π/3. इथे दोन्ही ठिकाणी x रिप्लेस बाय π/3. नाउ f डॅश ऑफ π/3 ची व्हॅल्यू किती 3 sec² ऑफ π/3. तर sec π/3 मीन्स 2. सो 2² q ॲज इट इज cos π/3 1/2. इथे आपण sec π/3 ची व्हॅल्यू पुट केली, इथे आपण cos π/3 ची व्हॅल्यू पुट केली. 2चा स्क्वेअर किती 4p प्लस q × 1/2 म्हणजे q/2. आपण काम करू 2 ने मल्टिप्लाय करून टाकू पूर्ण इक्वेशनला. सो 2 × 3 6, 2 × 4 8 p प्लस q अपॉन 2 q कॅन्सल q8. म्हणजे फोर्थ इक्वेशन आपल्याला सांगते 8p प्लस q इज इक्वल टू 6. आता हा एक इक्वेशन ट्वाईस p प्लस q इज इक्वल टू -6, 8p प्लस q इज इक्वल टू 6. सायमल्टेनियस इक्वेशन खूप सॉल्व केलेले आहेत. सेम सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करू आणि आपल्याला मग p आणि q ची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज p इज इक्वल टू 2, q इज इक्वल टू -10. याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे, डायरेक्ट असं लिहायचं नाही, इक्वेशन सॉल्व करून लिहायचं. सो p इज इक्वल टू 2 अँड q इज इक्वल टू -10. आणि परत आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती आपण, r इज इक्वल टू 4√3. अशा तिन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळून